नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे आमची सकाळची गडबड चालू आहे. इकडे म्हणजे भाकरी झाल्यात, बाकीचं पण जेवण झालंय आणि इकडे वर्षा आंबोळ्या बनवते. म्हणजे आंबोळ्या आम्हाला गावी न्यायच्या आहेत, 3-4 ठिकाणी जायचं आहे आणि आम्ही तिघी पण जाणार होतो आणि आमच्याबरोबर हे येणार होते. मुलांना सुट्टी होती पण त्यांना आम्ही नाही घेतलं. माझी मोठी मुलगी आहे ना, ती सांभाळते त्यांना दिवसभर. त्यानंतर घरातून गेल्यानंतर फाट्यावरती हे आमच्या मावशी आहेत, म्हणजे यांची आत्या आहे. तर त्या फाट्यावरती येऊन थांबल्या होत्या, त्यांना पण गाडीत घेतलं. मग सगळ्यात अगोदर पडळमध्ये मामांची मावस बहीण वारली, तिथे गेलो, तिथे बोलवलं. त्यानंतर माझगावमध्ये आमच्या मामांच्या मामाची मुलगी आहे ना, तिची सासूबाई वारली आहे, तिथे गेलो. तिथे थोडा वेळ 5 मिनिटं थांबून आम्ही वर्षाची बहीण शिंदेवाडीत आहे, अश्विनी तिचं नाव आहे. तर तिथे गेल्यानंतर तिथे चहा नाश्ता वगैरे झाला आणि तिथे एक आम्ही तासभर बसून आम्हाला जायचं होतं सासूबाईंच्या माहेरी. सासूबाईंचं माहेर आहे पडळ. तर पडळमध्ये आम्ही सासूबाईंच्या माहेरी सगळ्यात शेवटी गेलो. ह्या आहेत त्यांच्या भाऊजं वगैरे बसल्यात सगळ्या आमच्याबरोबर बोलत. तर तिथे एक तासभर आमचा वेळ गेला. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो. 3 ते 4 आम्ही तासभर विश्रांती घेतली आणि हॉलवर आल्यावर पहा परत फॅनमध्ये चिमणीने घरटं केलं होतं आणि आज होता साखरपुड्याचा कार्यक्रम आमच्या हॉलवरती आणि या कार्यक्रमात आज दिवसभर भाऊस थांबले होते. त्यानंतर आम्ही गावाहून आल्यानंतर 4 वाजता हॉलवरती आलो. भांडी व्यवस्थित लावायची होती. भांड्याचा पसारा तुम्ही आता पाहिलात, असा पसारा पूर्णपणे त्या रूममध्ये पसरलेला असतो आणि ती भांडी आम्हाला पूर्णपणे पाणी त्याच्यामधलं नितळून एकात एक घालून व्यवस्थित ठेवावी लागतात. ज्या दिवशी कार्यक्रम असतो ना, त्याच दिवशी हे सगळी साफसफाई करावी लागते. म्हणजे किरकोळ कचरा वगैरे हॉलमध्ये जो असतो तो सगळा गोळा करून टाकावा लागतो किंवा बाहेरच्या बाजूला कागद वगैरे पडलेले असतात ती गोळा करायची. परत जेवणाचं खरकट वगैरे असतं ते सगळं गोळा करून व्यवस्थित टाकून ही जी किरकोळ साफसफाई आहे ती ज्या दिवशी कार्यक्रम होईल ना त्या दिवशी करावीच लागते. आणि तुम्ही नेहमी म्हणत असता की कामाला बायका ठेवा, तर बायका बाहेरच्या ठेवल्या ना तर हे असं असतं पहा. ही भांडी जर आज कार्यक्रम झाला आहे, ह्या बायका घासून गेल्यात, बाहेरच्या बायका घासून गेल्यात, तर ही भांडी आज नितळून ठेवली तर बरं. जर उद्या आणि परवा 2 दिवस जर ही भांडी अशीच ठेवली ना तर तिसऱ्या दिवशी लगेच या भांड्यांचा वास मारायला चालू होतो. अशा पद्धतीने त्या बायकांचं काम असतं. व्यवस्थित काम कोणीही बाहेरचं करत नाही. म्हणून हे आम्ही स्वच्छतेचं काम स्वतः करतो. अहो मैत्रिणींनो, हेच वय आहे काम करण्याचं, काहीतरी करून दाखवायचं. जेव्हा आपल्याला जमत नाही ना, आता अजिबातच जमत नाही आहे, आता आपल्या हातून काही घडतच नाही तेव्हा तुम्ही कामाला बायका ठेवू शकता. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला पटणार नाही, हा हॉल बांधताना 2 वर्ष झाली हॉल बांधून आम्ही स्वतः इथे राबलोय आणि स्वतः आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा माल करून दिलाय. फक्त एक गवंडी आमच्यासोबत होता आणि आम्ही सगळी 4 जण राबत होतो. तेव्हा केलेलं काम आता अजिबात जमणार नाही असंच वाटतंय. माणसाच्या अंगात जोश आहे ना, तोपर्यंत प्रत्येक दिवस माणसाने नव्या उमेदीनं जगला पाहिजे. आज काहीतरी करून दाखवायचं आहे.